पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे। स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारलं। महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रने मोहोळला मिळालेल्या गुणांवर आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरून निघून गेला, त्यामुळेच पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। आणि या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे आणि या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षेनं केला। माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षेनं केला। तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी जी आहे ती शिवराज राक्षेनं केली। माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो, ही मेहनत पंचांना माहिती नसते। पंच काही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेनं केला। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर शिवराज राक्षेनं मोठा राडा घातला। दरम्यान शिवराजच्या पराभवाचा पंचांचा निर्णय अमान्य आहे आणि पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला असा थेट आरोप काका पवार यांनी केला। पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांवर पराभवाचं खापर फोडलं। तर पंचाला लात मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थांच्या विरोधात टास्क फोर्स समिती गठीत केली आहे। या समितीमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील एक अधिकारी अशा 5 सदस्यांचा सहभाग असणार आहे। इंदापूर इथल्या पुणे सोलापूर महामार्गावरील भुयारी प्रवेशद्वाराचं वीरश्री मालोजी राजे भोसले असं नामांकन करावं, तसंच स्मारकाच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचं निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना देण्यात आलं। सकल मराठा समाजाकडून ही मागणी करण्यात आली। चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। नेमका हल्ला कुणी केला याबाबत अजूनही स्पष्टता नाही। दरम्यान एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार झाल्यानं प्रवासी जखमी झाले। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीत 460 कोटींच्या तरतुदींचा आराखडा मंजूर करण्यात आला। हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही आमदाराचा विरोध नाही। शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्व आमदार कृती समितीला घेऊन चर्चेसाठी तयार आहेत आणि या कृती समितीचाही शक्तीपीठाला विरोध नसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। शक्तीपीठाला विरोध करून अशोक चव्हाणांनी मराठवाडा द्वेष्टेच्या यादीत जाऊ नये असा सल्ला हेमंत पाटील यांनी चव्हाणांना दिला। त्यांची ताकद वाढली असेल तर आमचीही वाढेल अशीही टीका ते पाटलांनी केली आहे। धाराशिवमधील पळसपे इथं ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शाब्दिक टोलेबाजी रंगली। मी सिनियर टर्म आमदार, पण मला डावलून बनसोडे आणि पाटलांना मंत्रिपद मिळालं, मला कधी मिळेल असं म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मनातील खदखद व्यक्त केली। तर अजित पवार हिशेब करणारा माणूस सगळ्यांचा हिशेब करणार अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटील यांनी दिली। जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी महाविकास मसिया संघटनेने चर्चासत्र आयोजित केलं। दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी विरोधक करत असतील तर आम्हालाही विरोध करावा लागेल असा टोला संजय शिरसाट यांनी विखे पाटलांना लगावला। पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं। शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपण टिकवायला हवं, आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। मराठी माणूस बेघर होताना दिसतोय, हा विकास नाहीये। प्रगतीच्या नावावर घर जाणं हा विकास नाही। हिमाचल, आसाममध्ये भारतीय असूनही जमिनी घेता येत नाही, पण महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केला।
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. दिल्लीतील 23 मतदारसंघात अजित पवारांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आगामी निवडणुका मुक्त वातावरणात आणि निष्पक्ष व्हायला हव्यात, यासाठी काँग्रेसने एक टीम तयार केली आणि ही टीम निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रातून नितीन राऊत यांचा या समितीत समावेश आहे. चांगलं काम करणं सुद्धा वाईट असतं हे मला कळून चुकलंय. कोण कोणासोबत जाईल आणि कोणाचा प्रचार करावा लागेल हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून सांगणं अवघड आहे, असं म्हणत राम शिंदेंनी विधानसभेतील पराभवावर भाष्य केलं. या सरकारला वाटतं की आम्हीच राजा आहोत आणि जनता प्रजा आहे. सोन्याचा मुकुट घाला की पितळ्याचा, यातून तुमची मानसिकता समोर येते, असा खुचक टोला नाना पटोलेंनी लगावलाय. बावनकुळेंच्या सोनेरी मुकुटावरून त्यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 8 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबाने भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. नामदेव शास्त्रींना आरोपींबाबत पुरावे देशमुख कुटुंबाने देऊन न्यायाची मागणी केली. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार अशोक चव्हाणांनी दिले होते आणि त्यावर शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही. अशोक चव्हाणांना युती धर्म माहिती आहे अशी टीका कमी माहिती आहे अशी टीका जी ती हेमंत पाटील यांनी केली. अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. मुकुट सोन्याचा की पितळाचा अशी चर्चा सुरू झालेली आहे. मुकुटातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र हा मुकुट सोनेरी मुकुट नाही, तर मग यातून आर्थिक रक्कम कशी येणार असा सवाल उपस्थित केला जातोय. चंद्रपुरात मंत्री नितेश राणे यांनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एका उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शन केलं. तलावांवरील अतिक्रमण, गाळ काढणं या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले. मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. ओबीसी नेते रमेश बारसकर यांच्यासह 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री नितेश राणे आज चंद्रपूर दौऱ्यावरती होते. नितेश राणेंनी चंद्रपूरचे दैवत असलेल्या माता महाकालीचं दर्शन घेतलं. त्यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं नितेश राणेंचा सत्कार करण्यात आला. महानुभावपंथीयांची जेवढी ठिकाणं आहेत त्यांचा आम्ही विकास करू. अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत, ती काढायची आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापुरात भव्य नागरी सत्कार पार पडला. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचे एकूण 11 जण उपचार घेत असून त्यातील 5 रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णांमध्ये 4 ते 9 वय वर्षाच्या 4 रुग्णांचा समावेश आहे. मावळमधील लोणावळा, कामशेत आणि टाकवे बुद्रुक इथे PMPMLची बस सेवा सुरू आहे. मात्र महत्त्वाच्या बाजारपेठेतील पवनानगर इथे बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे निगडी ते पवना धरण अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी DCP कार्यालयावर मोर्चा काढला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर 1 वर्षापूर्वी गोळीबार केला होता. दरम्यान अद्याप गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला अटक न झाल्यानं महेश गायकवाड आक्रमक झालेत. भिवंडीत व्याजाने घेतलेल्या पैशाच्या परतफेडीच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल झाला. पिंपरी चिंचवडमध्ये मानवी वस्तीतील उद्यानात बिबट्या दिसून आल्यानं खळबळ माजली. उद्यानात बिबट्या फिरत असल्याचं दृश्य CCTVत कैद झालंय. दरम्यान वन विभागाच्या पथकाने 2 तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद केलं. बुलढाणा इथल्या शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या एका नवजात बाळाच्या पोटात गर्भ असल्याची घटना समोर आली. दरम्यान त्या बाळाच्या जन्मानंतर त्याला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीत पाठवण्यात आलंय. सिल्लोड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. तसंच रुग्णालय परिसरात घाणीचं साम्राज्य माजलं असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचंच आरोग्य धोक्यात आलंय. बोगस नर्सिंग कॉलेज चालवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर बाबरे असं या कॉलेज चालकाचं नाव असून त्याने आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.
सोलापूरच्या विकास आराखड्यात साताऱ्यातील विकास कामांचा समावेश असल्याचं दिसून आलं. दरम्यान साताऱ्याचा विकास आराखडा जशाच्या तसा छापण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करून हा आराखडा रद्द करावा अशी मागणी जी आहे ती भाजप शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अमरावतीमधून प्रयागराजला गेलेल्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नाहीत असा आरोप भाविकांकडून करण्यात आला आणि या आधारावर भाविकांची तक्रार नोंदवून घेऊन याबाबत चौकशीनंतर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त पवार यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बनावट जात प्रमाणपत्र आणि शासकीय कामांसाठी लागणारी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतला दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत तहसील प्रशासनाने तिघांवर कारवाई केली. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यभरातले ठेकेदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. ठेकेदारांचे गेल्या वर्षभरात सरकारने 46,000 कोटी थकवलेत. कोल्हापुरातल्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडकलेली असून 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा देण्यात आला.